गणगण गणात बोते. आज फास्टिंग डे आहे. मी गुरुवार करत असते आणि आज दत्त जयंती सुद्धा आहे आणि मार्गशीर्ष महिन्याचा गुरुवार सुद्धा. सो आजचा व्लॉग थोडा स्पिरिच्युअल आणि पीसफुल असणार आहे. हाय हॅलो नमस्ते, केम छो, कसं काय? पटकन मी उठली आणि ऑफिससाठी रेडी व्हायला मी स्टार्ट केलं. आजचा ऑफिस लुक मी सिंपल आणि ट्रेडिशनल ठेवलेला आहे कारण आजचं वातावरण देवदर्शनाचं आहे. पटकन मी देवाचे दर्शन केले आणि लागून गेली आपलं मॉर्निंग ड्रिंक बनवायला. आज मी घरी जेवण करायला नाही येणार आहे म्हणून माझ्या मम्मीने सकाळीच मला साबुदाण्याची खिचडी बनवून दिली टिफिनमध्ये आणि मी पटकन रेडी झाली आणि निघाली ऑफिससाठी. आणि मग मी धावत पडत पोहोचली ऑफिसला. पटकन क्लॉक इन केलं आणि मग कामाला लागली आणि 7 वाजता मी जेलमधून सुटली आणि निघाली घरी. आजचा दिवस मला खूप भारी आणि खूप लॉंग वाटला कारण मी आज जेवण करायला घरी नव्हती आली म्हणून. आणि तुम्हाला माझ्या चेहऱ्यावरून दिसतच असेल की मी खूप जास्त थकलेली आहे. थोडा रेस्ट केला आणि नंतर मी फ्रेश झाली. मार्गशीर्ष महिन्याचा गुरुवार असल्यामुळे माझ्या मम्मीने पूजा मांडली होती. मी दर्शन केलं आणि मम्मीला हेल्प करू लागली. आणि आज गोड जेवण असल्यामुळे माझ्या मम्मीने बनवले होते गुलाबजामुन, जे बघून मी जाम खुश झाली. माझ्या मम्मीने ऑलमोस्ट पूर्ण स्वयंपाक बनवून घेतला होता, फक्त भजी बाकी होती. तर मी माझ्या मम्मीला म्हटलं दे मी मदत करते. माझी मम्मी चपाती बनवते आणि मी फटाफट भजे बनवले कारण की नैवेद्य सुद्धा दाखवायचा होता. आणि नंतर आम्ही जाणार आहे दत्त मंदिरात दर्शनासाठी. नैवेद्य दाखवून आम्ही निघालो मंदिरात जायला. मंदिर माझ्या घराजवळच आहे. आज दत्त जयंती असल्यामुळे मंदिरात मस्त भजन चालू होते आणि जेवण सुद्धा होतं. सर्व आवरून नंतर मी फ्रेश झाली. असा होता आजचा माझा दिवस. लोकांना असं वाटते की आम्ही सुरतमध्ये राहतो म्हणून आम्ही मराठी सण सेलिब्रेट नसेल करत, पण माझ्या घरी पूर्ण मराठी सण सेलिब्रेट होतात. भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये.